नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? यावर्षी आपण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाईन शाळा सुरू करत आहोत. या ऑनलाईन शाळेमध्ये सर्व विद्यार्थ्यांचं मी मनापासून स्वागत करते. मी इयत्ता 8वीला तुम्हाला मराठी विषय शिकवणार आहे. तुम्ही खूप धमाल, मस्ती, मज्जा मागच्या वर्षी केली असेल, हो की नाही? ह्याही वर्षी आपण ऑनलाईन शाळेमध्ये धमाल, मस्ती, मज्जा आणि नवीन काही शिकणार आहोत. तर तुम्हाला आता असा प्रश्न पडला असेल की आपलं हे मराठीचं पुस्तक कसं असेल, हो की नाही? हा नक्कीच प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर आज आपण थोडी आपल्या मराठीच्या पुस्तकाची ओळख करून घेणार आहोत. आपलं हे मराठीचं पुस्तक अतिशय सुंदर आणि आकर्षक आहे. हे पहा, हे आपलं मराठीचं पुस्तक छान आहे की नाही? निसर्गात गेल्यासारखं आपल्याला वाटत असेल. आता हे जे मराठीचं पुस्तक आहे, ह्या पहिल्या पानाला आपण काय म्हणणार आहोत? मुखपृष्ठ म्हणणार आहोत. आणि ह्या मागच्या बाजूला आपण काय म्हणणार आहोत? मलपृष्ठ म्हणणार आहोत. आता तुम्हाला समजलं असेल मलपृष्ठ आणि मुखपृष्ठ कशाला म्हणायचं, हो की नाही? आता आपल्या या मुखपृष्ठावर आपल्याला एक पक्षी दिसतोय, इथे आपल्याला फुलपाखरू दिसतंय, इथे आपल्याला एक वेगळ्या प्रकारचं फूल दिसतंय, हो की नाही? तर हा जो आहे तो आपला राज्याचा राज्यपक्षी आहे. म्हणजे महाराष्ट्र राज्याचा राज्यपक्षी काय आहे? हरियाल. आणि हे जे आहे फुलपाखरू त्याला म्हणायचं ब्ल्यू मॉर्मॉन. याला म्हणायचं ताम्हणाचं फूल. आता अशा विविधतेने विविध राज्य प्रतीकांचा वापर करून आपलं हे मुखपृष्ठ तयार केलेलं आहे. ह्या मुखपृष्ठावर आपल्याला 2 विद्यार्थी दिसत आहेत. हे 2 विद्यार्थी कशाचं प्रतीक आहे माहिती आहे का? आपल्या शिक्षणामध्ये स्त्री पुरुष समानतेचं एक प्रतीक आहे. इथे आपल्याला एक लोगो दिसतोय. तो लोगो आहे बालभारतीचा. हा लोगो कोणी तयार केला माहिती आहे का? हा लोगो 1968 साली दीनानाथ दलाल यांनी तो तयार केला आहे. हे असं सुंदर असं निसर्गाचं सौंदर्य लाभलेलं आपल्याला मुखपृष्ठ आपल्या पुस्तकावर आहे. आता ह्या मलपृष्ठाकडे आपण बघूया. या मलपृष्ठावर एक विद्यार्थिनी आपल्याला निरीक्षण करताना दिसतीये. आता इथं आपल्याला काय दिसतंय? निसर्गातून शिक्षण आपल्याला इथं दिसून येतंय. म्हणजेच शिक्षणाचा आनंददायी व्यापक दृष्टिकोन इथं आपल्याला दिसून येतोय. आता इथे वरती पाहिलं एक प्राणी दिसतोय. हा जो प्राणी आहे तो भीमाशंकरच्या अभयारण्यात आपल्याला हा प्राणी दिसून येतो. तो आहे महाराष्ट्र राज्याचा राज्यप्राणी शेकरू. आणि सगळ्यांना फळं आवडतात, बरोबर की नाही? तर आपल्या राज्याचं राज्यफळ काय आहे? आंबा आहे. इथे आपल्याला आंबा दिसतोय. इथं ही मुलगी निरीक्षण करते. म्हणजे निसर्गातून आनंददायी शिक्षण आपल्याला इथं दिसतंय. आपलं जे मुखपृष्ठ आणि मलपृष्ठ जे आहे ते अनेक राज्यप्रतीकांचा हे जे पुस्तक आहे ते पुस्तक राज्यप्रतीके, आनंददायी शिक्षण, निरीक्षण वाढवणे, सर्वात महत्त्वाचं निसर्गाचं देणं मानवसृष्टीला दिलेलं एक वरदान आहे. असं आकर्षक सुंदर रंगसंगतीचं मुखपृष्ठ आणि मलपृष्ठ इथं आपल्याला पाहायला मिळतंय. पुस्तकाचं हे पान पाहिलं, याला म्हणतात शीर्षक पृष्ठ. काय म्हणायचं बाळांनो याला? शीर्षक पृष्ठ आपण याला म्हणायचं. आता आपल्या पुस्तकामध्ये पाठ क्रमांक 18 कोणता आहे? जलदिंडी. या पाठावर हे पृष्ठ आधारित आहे. या चित्रात आपल्याला अतिशय मनमोहक दिसतंय, बरोबर की नाही?
हे चित्र जलसाक्षरता, नदी स्वच्छता, श्रमसंस्कार या आधारित हे सुंदर चित्र आहे. आता बालभारतीचं हे सगळ्यांना दिसतंय, हे आहे बालभारतीचं बोधचिन्ह. तसंच या पानावर आपल्याला संस्थेचं पूर्ण नावही दिसेल. आता इकडे खाली बघताय, खाली चौकोनी वेडीवाकडे चित्र दिसत आहेत. याला म्हणायचं QR कोड. काय म्हणायचं याला? QR कोड. याचा सुद्धा समावेश आपल्या शीर्षक पृष्ठावर केलेला आहे. आपलं हे पुस्तक अगदी डिजिटलायझेशन केलेलं आहे. आता जर तुमच्याकडे ऑनलाईन अँड्रॉइड मोबाईल असेल तर तुम्हा पालकांना आणि विद्यार्थ्यांना मोबाईलमध्ये आपल्याला काय पाहता येईल? हे पुस्तक पाहता येईल. कशाच्या आधारावर? तर QR कोडच्या आधारावर आपल्याला हे पुस्तक पाहता येईल. हे झालं आपलं शीर्षक पृष्ठ. ही आहे आपली अनुक्रमणिका पुस्तकाची. ह्याच्यामध्ये आपल्याला भाग 1, भाग 2, भाग 3, भाग 4 असे आपल्याला भाग पडलेले दिसतील अनुक्रमणिकेचे. प्रत्येक भागामध्ये 5, 5, 5, 5 असे काय मिळतील? आपल्याला पाठ आणि कविता मिळतील. एकूण आपल्याला 21 पाठ आहे. 21 अनुक्रमणिकेमध्ये 21 पाठ आणि कविता आहेत. आपल्या पुस्तकामध्ये एकूण 10 पाठ आहेत, 8 कविता आहेत आणि 1 संतवाणी आहे बरं का. आणि नवीन 2 तुम्हाला स्थूल वाचनाचे 2 धडे आहेत. ही झाली आपली अनुक्रमणिका. याचा आपण काय करणार आहोत? अभ्यास करणार आहोत. याच्यामध्ये तसंच या पुस्तकामध्ये आपण व्याकरणाचा नवीन भाग शिकणार आहोत. व्याकरणाचा कोणता भाग आपण शिकणार आहोत? समास, वृत्त, संधी प्रकार हे आपण अभ्यासणार आहोत. तसंच पत्रलेखन आहे, संवाद लेखन, बातमी लेखन, सारांश लेखन हे कसं करायचं आहे हेही आपण ह्या पुस्तकामध्ये आपण शिकणार आहोत. म्हणजे आहे की नाही आपलं पुस्तक अगदी छान, सुंदर आणि नवीन काही शिकण्यासारखं. आज आपण एक कविता शिकणार आहोत. ती कविता म्हणजे कोणती आहे माहिती आहे का? भारत देश महान. याला आपण पद्यसुद्धा असं म्हणू शकतो. ही कविता माधव विचारे यांनी लिहिलेली आहे. थोडी माधव विचारांबद्दल आपण थोडी माहिती घेऊया. प्रसिद्ध कवी, लेखक, त्यांच्या विविध विषयांवरील काव्यरचना प्रसिद्ध आहेत. देशभक्तीने ओतप्रोत भरलेल्या रचना हे त्यांच्या काव्याचं वैशिष्ट्य आहे. हिमालयाच्या शिखरांनी सुशोभित असलेल्या आणि गंगा यमुनेमुळे सुपिकतेचे वरदान लाभलेल्या भारत भूमीला शौर्याची आणि पराक्रमाची मोठी परंपरा लाभली आहे. प्रस्तुत गीतातून समता आणि विश्वशांती ही मूल्ये जपण्याचा संदेश दिला आहे. प्रस्तुत गीत हे गीतपुष्पांचा फुलोरा या संपादित काव्यसंग्रहातून घेतलेला आहे. आज आपण ह्या कवितेची चाल ऐकणार आहोत. पहा मी कशी म्हणतीये. तुम्हीही घरी ती म्हणण्याचा प्रयत्न करायचा आहे. चला चला हो एकमुखाने गाऊ एकच गान. भारत देश महान, भारत देश महान. हिमालयाची हिमशिखरे ती भारत भूच्या शिरी डोलती. गंगा यमुना आणि गोमती घालिती पवित्र स्नान, घालिती पवित्र स्नान. भारत देश महान, भारत देश महान. चला चला हो एकमुखाने गाऊ एकच गान, गाऊ एकच गान. भारत देश महान, भारत देश महान. इतिहास नवा हा बलिदानाचा, शौर्याचा अन पराक्रमाचा, समतेचा अन विश्वशांतीचा. जागवी राष्ट्राभिमान, जागवी राष्ट्राभिमान. भारत देश महान, भारत देश महान.
चला चला हो एकमुखाने गाऊ एकच गान, भारत देश महान, भारत देश महान. शौर्याने जे वीरची लढले, रणांगणी ते पावन झाले. भारतभूचे स्वप्न रंगले, चढवून उंच निशान, चढवून उंच निशान. भारत देश महान, भारत देश महान. बाळांनो, ही कविता अनेक प्रकारे ह्या कवितेला अनेक प्रकारे आपल्याला काय करता येते, चाल लावता येते. तर आज आपण इथेच थांबतोय, पण उद्याच्या तासाला आपण ह्या कवितेचा अर्थ पाहणार आहोत, शब्दांचे अर्थ पाहणार आहोत. तर बाळांनो, आजचा जो अभ्यास आहे तो अभ्यास काय आहे, ही कविता तुम्ही लिहून काढणार आहेत आणि काय करणार आहात, पाठ करणार आहात. मग आजचा नवीन अभ्यास तुम्ही करणार ना. धन्यवाद.